नमस्कार, सुस्वागतम. आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमामध्ये मी मयुरी मालणकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर सत्यन गुजर. डॉक्टर सत्यन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केली असून मागील 23 वर्ष ते पुणे आणि मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धर्तीवर त्यांनी पुण्यामध्ये ओमकार आयुर्वेद या ISO सर्टिफाईड संस्थेची स्थापना केली असून सर्व प्रकारच्या आजारांसाठी त्या ठिकाणी आयुर्वेदिक औषधी व पंचकर्म उपचार केले जातात. पोटाचे आजार, सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्याचे विकार, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व, कॅन्सर, हृदयविकार, किडनी विकार या आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. क्रिटिकल म्हणजेच अवघड केसेस बरे करण्यामध्ये त्यांचा हातखंड असून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. तर आज डॉक्टर सत्यन गुजर आपल्याशी पाठीच्या मणक्याचे विकार आणि आयुर्वेद यावर मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याशी चर्चा करणार आहेत. नमस्कार डॉक्टर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर आता आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. डॉक्टर, आजच्या विषयाबद्दल म्हणजे पाठीच्या मणक्याचे विकार याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे, पाठदुखीचा अनुभव हा प्रत्येकाने कधी ना कधीतरी घेतलेला असतोच. म्हणजे अगदी सर्दीनंतर कॉमनली दिसणारा आजार म्हणजे पाठदुखी असं आहे. पण कधीतरी दुखणारी पाठदुखी आणि कुठल्या तरी आजाराचं लक्षण म्हणून असणारी पाठदुखी याच्यामध्ये खूप फरक आहे. एकाच जागी तासनतास बसून काम केलं आहे, खूप प्रवास झाला आहे, चुकीच्या पद्धतीने मुवमेंट झाली आहे, खेळताना पाठीला जर्क बसलाय, स्प्रेन आलाय, त्याच्यामुळे दिसणारी जी पाठदुखी असते ते आराम केल्यानंतर तेल लावून शेकलं वगैरे की कमी होऊन जाते. त्याच्यासाठी कॉमनली उपचारांची आवश्यकता पडते असं होत नाही. पण अशी दिसणारी पाठदुखी आणि स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोसिस, कॉर्ड कॉम्प्रेशन, स्लिप डिस्क, सायटिका ह्याच्यामुळे दिसणारी मान, पाठ, कंबरदुखी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. कधीतरी असणारा त्रास, होणारा त्रास आणि प्रत्येक 15 दिवसांनी त्रास होतोय. थोडंसं एक्झर्शन झालं की लगेच पाठ दुखते, थोडासा प्रवास झाला की मान, पाठ, कंबर भरून येते, रोज सकाळी उठल्या मान, पाठ, कंबर दुखते, अशी जर लक्षणं आपल्याला होत असतील, हातापायांना मुंग्या यायला सुरुवात झाली आहे, चक्कर येते, डोक्याचा मागचा भाग सारखा दुखतो आहे, पायांना बधीरपणा जास्त प्रमाणात जाणवतोय, अशी जर लक्षणं आपल्याला असतील तर तो पाठदुखीचा कोणता तरी मोठा आजार असू शकतो. त्याच्यामुळे पाठदुखीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाठदुखी काय होईल बरी असं म्हणून कितीतरी रुग्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे असतात. पण ह्याचंच रूपांतर पाठदुखीचं हळूहळू कोणत्या तरी मोठ्या आजारामध्ये होत असतं. पाठदुखीचा त्रास सुरू झाला की मग तात्पुरते फिजिओथेरपी केले जाणं, ट्रॅक्शन सारखे उपचार केले जाणं, वेदनाशामक औषधं घेणं, स्टेरॉइड्स घेणं यासारखे उपचार केले जातात. आणि वर्षानुवर्ष असंच चालू राहिलं मग हळूहळू मुंग्याच येत आहेत, चालताही येत नाहीये, थोडं चाललं तरी पाय भरून येत आहेत, पायाचं सेन्सेशन एकदम कमी झालंय, मलमूत्र संवेदना पण नाहीये, इथपर्यंत वेळ आली, इतकी नस दबली गेली, गादी खाली सरकली. कारण पाठदुखीमध्ये स्वाभाविक एका बाजूला झीज व्हायला सुरुवात होते, मणक्यांवर ताण पडतो, गादीवर ताण पडतो, हळूहळू नसा दबायला सुरुवात होत जाते आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे पॅरालिसिस सारखे आजार सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तात्पुरते उपचार करून उपयोग नाही. पाठदुखी ही कोणत्या आजाराचं लक्षण म्हणून तुम्हाला दिसते आहे त्याचं निदान करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार लगेच तात्पुरते उपचार न करता मूळ आजार कायमस्वरूपी बरे होण्यासाठी लगेच जर आपण आयुर्वेदिक उपचार सुरू केले तर आपण ह्या पाठदुखीकडे नेहमीसाठी पाठ फिरू शकतो. नक्कीच. डॉक्टर, मला जाणून घ्यायचे की पाठीच्या मणक्याची नेमकी रचना कशी असते? हे पाठीचे आजार कसे होतात किंवा पाठीचे विकार कोणते आहे ते बघण्या अगोदर ह्या पाठीची रचना बघणं खूप गरजेचं आहे. कारण पाठीचा मणका म्हणजे ही 33 मणक्यांची माळ असते. मान, पाठ आणि कंबर ह्याच्यामध्ये सर्वायकल म्हणजे मानेचे 7 मणके असतात, कमरेचे 5 मणके असतात ज्याला आपण लंबर वर्टेब्रे म्हणत असतो, आणि मधले जे मणके असतात ते थोरॅसिक वर्टेब्रे असतात जे छातीशी संबंधित असतात, म्हणजे छातीच्या रिब्सला जोडले गेलेले असतात. त्याच्याखाली माकड हाड म्हणून असतं ज्याला आपण सॅक्रल बोन असं म्हणत असतो. अशा पद्धतीने हे पाठीचा मणका तयार झालेला असतो. पाठीचा मणका म्हणजे मध्ये मणका आणि कडेला स्नायूची भिंत अशा पद्धतीने ती पाठ तयार होत असते. मान, पाठ, कंबर हे दोरखंडासारखे जाड स्नायू असतात जे पाठीच्या मणक्याला बांधले गेले असतात. त्यामुळे स्वाभाविक स्नायू आखडले गेले की त्याचा मणक्यांवर हा ताण पडतच असतो. 2 मणक्यांमध्ये एक गादीसारखी रचना असते, डिस्क असते जी रबरासारखी असते. मणक्यांवर किंवा मधल्या नसांवर
डायरेक्ट ताण पडू नये, त्याला मार बसू नये म्हणून ह्या गादीची रचना खूप महत्त्वाची असते. सो शॉक ॲब्सॉर्बरचं काम ही गादी करत असते. 2 मणक्यांच्या मधून ह्या नसा बाहेर पडत असतात. मेंदूपासून ज्या नसा येत असतात त्याचा एक गोप तयार होत असतो, ज्याला मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड असं आपण म्हणत असतो, जो पाठीच्या मणक्यांच्या मधून जात असतो. आणि 2 मणक्यांच्या मध्ये जी गॅप आहे तिथून ह्या नसा बाहेर पडतात आणि शरीराच्या प्रत्येक पेशीला संदेश देण्याचं काम करत असतात. प्रत्येक पेशींपासून मेंदूपर्यंत जे संदेशांची देवाणघेवाण होत असते ती ह्या नर्व्स पासून म्हणजे नसांमुळे होत असते. त्यामुळे ज्या वेळेला आपण पाठीच्या मणक्यांचा विचार करत असतो त्यावेळेला फक्त आपल्याला मणक्यांचा विचार करून उपयोग नाही आहे, कारण बऱ्याच वेळेला पाठीचे आजार झाले की ह्या नसांवर पण परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे दिसणारी लक्षणं ही खूप गंभीर असू शकतात. म्हणजे अगदी पॅरालिसिस पर्यंत सुद्धा पेशंट पोहोचू शकत असतो. 2 मणके हे एकमेकांना सांध्याने जोडले असतात, ज्याला फॅसेट जॉईंट्स असं म्हणलं जातं. या सांध्यांची झीज झाली, मणक्यांची झीज झाली तरी त्याच्यामुळे स्पॉन्डिलोसिस सारखे आजार हे पुढे होत असतात. जनरली हे वयोमानामध्ये म्हणजे 40-50 नंतर पाठदुखी होण्यामागचं एक प्रमुख कारण असतं. त्याच्यामुळे पाठीच्या मणक्यांचा विचार करत असताना आपल्याला या रचनेचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पाठ दुखते ती कशामुळे दुखते आहे, म्हणजे पाठीच्या मणक्यांची झीज झाली आहे, डिस्क सरकलेली आहे, डिस्क तुटलेली आहे, कडेच्या खुर्च्यांची झीज झालेली आहे, किंवा पाठीच्या मणके ज्या सांध्यांनी जोडलेले आहेत त्याची झीज झालेली आहे. ह्याचं प्रॉपर निदान होऊन त्याच्याप्रमाणे उपचार होणे ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. बरोबर आहे. तर डॉक्टर, पाठदुखी किंवा पाठीचे आजार यामागची कारणे काय आहेत? पाठदुखीच्या आजारांचा ज्या वेळेला आपण विचार करत असतो तो पण 2 पद्धतीने होणं खूप महत्त्वाचं आहे. पाठीची जी आत्ताची आपण रचना बघितली त्या रचनेमध्ये ज्या वेळेला बदल होत असतात आणि त्याच्यामुळे पाठदुखी दिसत असते हे एक महत्त्वाचं कारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर आजारांमुळे पाठदुखी होणं हे एक दुसरं महत्त्वाचं कारण. आत्ता आपण जसे पाठीच्या मणक्यांची रचना बघितली तर पाठीच्या मणक्यांना ज्या वेळेला सूज येते, कडेच्या खुर्च्यांना ज्या वेळेला सूज येते त्याच्यामुळे पाठ दुखणं हे प्रामुख्याने, ज्याला स्पॉन्डिलायटिस असं म्हणलं जातं, हे प्रामुख्याने दिसणारं एक कारण असतं. पाठीच्या मणक्यांची झीज जास्त प्रमाणात होणं, पाठीच्या मणक्यांची गादी सरकणं, मणक्यांमधली गादी सरकणं, ती तुटणं फुटणं. बऱ्याच वेळेला ज्यावेळेला आघात होतात, ॲक्सिडेंट्स होतात त्यावेळेला पाठीच्या मणक्यांना मार लागतो आणि त्याच्यामुळे गादी सरकू शकते किंवा पाठीच्या मणक्यांचं फ्रॅक्चर होऊ शकतं. त्याच्यामुळे किंवा बऱ्याच वेळेला मधली नस तुटू पण शकते आणि ह्याच्यामुळे होणारे जे त्रास असतात ह्याच्यामुळे सुद्धा पाठीचे वेगवेगळे विकार हे होत असतात. हे महत्त्वाची कारण म्हणजे स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोसिस, लंबॅगो सारखी कारणं आहेत. कॉर्ड कॉम्प्रेस होते, मधले मज्जारज्जू दबला जातोय, त्याच्यामुळे होणारे पाठीचे विकार, हे रचनात्मक झालेले बदल आणि त्याच्यामुळे दिसणारी पाठदुखी हे प्रामुख्याने दिसणारी कारणं आहेत. आणि दुसरी जी कारणं आहेत ते इतर आजारांमुळे होणारी पाठदुखी. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळे आजार असतात की ज्याच्यामुळे पाठदुखी हे कारण होत असतं. जुनाट ताप आहे, बरेच वर्ष ताप आहे आणि त्याच्यामुळे पाठदुखी दुखते. अशा पेशंटमध्ये तुम्ही किती एक्सरेज केले, MRI केले, कितीही टेस्ट केल्या तरी सगळे रिपोर्ट्स हे नॉर्मल असतात, पण मान, पाठ, कंबर खूप दुखते, थोडं बसलं तरी पाठ भरून येते, बारीक ताप, कणकण पेशंटला अशी सतत जाणवत असते, भूक कमी झालेली असते आणि ह्याच्यामुळे पाठदुखी असते. पचन प्रक्रिया ज्यांची व्यवस्थित नाहीये, ज्यांना उदावर्त सारखा आजार आहे, ज्यांची वाताची गती नॉर्मल नाहीये, वात खाली न सरकता वर सरकतोय, त्याच्यामुळे स्नायू आखडले जातात, त्याच्यामुळे पाठदुखी हे लक्षण दिसत असतं. बऱ्याच स्त्रियांमध्ये पाठदुखी हे लक्षण कॉमनली दिसत असतं. मग ते पाळीच्या वेळेला असू देत किंवा डिलिव्हरी नंतर जी योग्य काळजी घेतली गेली नाहीये ती न घेतली गेल्यामुळे जो वात शरीरात साठून राहतो आणि त्याचा परिणाम स्नायूंवर होतो, पाठीच्या मणक्यांवर होतो, त्याच्यामुळे मान, पाठ, कंबर, सांधे दुखणं. आपण कॉमनली सुद्धा बघत असतो की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये गुडघे दुखणं, मान, पाठ, कंबर दुखणं ही लक्षणं खूप जास्त असतात. बऱ्याच वेळेला स्त्रियांमध्ये डिलिव्हरीच्या वेळेला पाठीमध्ये इंजेक्शन दिलं जातं, काही वेळेला मुलं बंद होण्याचं ऑपरेशन करताना पाठीमध्ये इंजेक्शन दिलं जातं आणि ते एक आघात म्हणून सुद्धा कारण होतं. त्याचा परिणाम मणक्यांवर, नसांवर होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा पाठदुखी दिसत असते. हे अजून एक कारण. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याच पेशंटमध्ये दिसत असते, ज्याच्यामध्ये तुमच्या चुकीच्या उठण्या बसण्याच्या सवयी, वर्षानुवर्ष आपण चुकीच्या पद्धतीने बसतोय, चुकीच्या पद्धतीने उठतोय, वाकून बरेच शेती करत असताना बऱ्याच वेळेला असं होतं की शेतीमध्ये वाकून काम केले जातात, गुडघ्यांवर बसून वाकून काम केले जातात, त्याचा परिणाम होतो. IT सेक्टरशी रिलेटेड आता बरेच जॉब्स आहेत की तासनतास स्क्रीन समोर बसून काम करावं लागतंय. म्हणजे खुर्चीवर बसतोय, एक हात आपला माऊसवर आहे, आपली नजर स्क्रीनवर आहे आणि काम चालूच आहे आणि तासनतास स्वाभाविक एकाच जागी बसून राहिल्यामुळे स्नायू आखडले जातात, मणक्यांवर ताण पडतो. ज्यांचं ड्रायव्हिंग जास्त प्रमाणात आहे, ज्यांचा प्रवास जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळे असणारी पाठदुखी. सो हे बदल हे वर्षानुवर्ष होत असतात. ज्यावेळेला पाठदुखी, ज्यावेळेला पाठीच्या मणक्यांचे मोठमोठे आजार दिसतात ते अचानक झालेत अशी गोष्ट होत नाही. आपल्या आहाराच्या सवयी, आपला विहार, आपली लाईफस्टाईल, आपल्या उठण्या बसण्याच्या सवयी कशा आहेत ह्याचा सगळ्याचा एकंदरीत परिणाम तो त्या स्नायूंवर होत असतो, तो त्या पाठीच्या मणक्यांवर होत असतो आणि हळूहळू हे पाठीच्या मणक्यांचे विकार व्हायला सुरुवात होत असते.
तर पाठदुखी आणि मणक्याचे विकार याविषयी डॉक्टर आपल्याला फार छान माहिती देत आहेत. आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण आपली ही जी चर्चा आहे ती अशीच सुरू ठेवणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा हा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण चर्चा करतोय डॉक्टर सत्यन गुजर यांच्याशी. पाठीचे विकार, मणक्याचे विकार, पाठ दुखणं याविषयी आपण चर्चा करतोय. तर डॉक्टर, पुढे वळणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, तुम्ही मगाशीच उल्लेख केला, स्पॉन्डिलायटिस. तर म्हणजे काय, स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय आणि त्यामध्ये नेमका काय त्रास होतो आणि जो त्रास होतो त्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार कोणते? पाठदुखीचे, मानदुखी आणि कंबरदुखी ह्याचे दिसणारे जे बरेच पेशंट असतात आणि जो अर्ली एजमध्ये म्हणजे वयाच्या 20 पासून 40 पर्यंत दिसणारे जे मेनली पेशंट असतात, जे स्पॉन्डिलायटिस या कॅटेगरीमध्ये येत असतात. स्पॉन्डिलायटिस किंवा आयुर्वेदानुसार ह्याला काय म्हणलं जातं, तो मन्यागत वात आणि कटिगत वात. मन्य आणि कटी म्हणजे मान आणि कंबर. कसं आहे, थोरॅसिक वर्टेब्रे जे असतात म्हणजे पाठीच्या मणक्यांचे मधले वर्टेब्रे जे असतात ते छातीच्या रिब्सला जोडले गेलेले असतात, त्यामुळे त्यांची हालचाल ही जास्त प्रमाणात होत नाही. पण आपल्या नेहमीच्या मुवमेंट्स करताना मानेचे आणि कमरेच्या मणक्यांचीच हालचाल खूप जास्त प्रमाणात होत असते. चुकीच्या पद्धतीने बसणं, चुकीच्या पद्धतीने हालचाल करणं, वात शरीरात जास्त प्रमाणात वाढणं, वातुळ पदार्थ जास्त खाण्यामध्ये असणं, रात्रीचं जागरण जास्त प्रमाणात असणं, या सगळ्यांचा परिणाम, किंवा बऱ्याच पेशंटमध्ये पित्त खूप आहे, ज्यांना आम्लपित्त खूप जास्त आहे, अशा पेशंटचा परिणाम सुद्धा अशा पेशंटमध्ये पित्त वाढून त्याच्यामुळे मणक्यांना सूज येणं, स्पेसिफिक सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेचे मणक्यांना सूज येणं, दुखणं, हा प्रकार अशा पेशंटमध्ये मानदुखीचं एक महत्त्वाचं कारण असू शकतो. सो मन्यागत वात म्हणजे कटिगत वात म्हणजे काय, की वात खूप वाढून मानेच्या किंवा कमरेच्या मणक्यांना सूज येणं म्हणजेच मन्यागत किंवा कटिगत वात किंवा स्पॉन्डिलायटिस. म्हणजे जे प्रकार असतात सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस आणि तिसरा महत्त्वाचा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. सो कॉमनली दिसणारे पेशंट म्हणजे सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलायटिसचे. जसा दम्याचा अटॅक येत असतो ना, तसा स्पॉन्डिलायटिस पेशंटचा अटॅक येतो. म्हणजे अशा पेशंटमध्ये सतत मान कंबर दुखते असं होत नाही. त्यामुळे मन्या किंवा कटिगत वातामध्ये लगेच आपल्याला वातशमन करणारे चिकित्सा करणं खूप गरजेचं आहे. स्नायू आखडले जाणार नाही त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यानुसार वात कमी करणारी औषधं, त्याच्याबरोबरच पिंडस्वेद, मन्याबस्ती, कटिबस्ती यासारखे पंचकर्म उपचार आणि बस्ती चिकित्सेचा उपयोग याच्यामध्ये खूप चांगला होत असतो. मानेचं दुखणं ज्यांना जास्त आहे त्यांना नस्य चिकित्सा म्हणजे नाकामध्ये औषध टाकणं ह्याचा उपयोग अप्रतिम होत असतो. म्हणजे त्याच्यामुळे मणक्यांची सूज ही लवकर कमी व्हायला मदत होत असते, चक्कर वगैरे लवकर कमी होते आणि पेशंट ह्याच्यामधून लवकर बाहेर पडायला मदत होत असते. त्यामुळे मन्यागत वात, कटिगत वात, स्पॉन्डिलायटिस या पेशंटने तात्पुरते उपचार न करता मूळ कारणासाठी उपचार लगेच सुरू करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्रास नेहमीसाठी झाला असं होणार नाही. बरोबर आहे. तर डॉक्टर, तुम्ही म्हणालात की जर वेळेवर उपचार केले नाही तर त्याचे रूपांतर स्पॉन्डिलोसिस मध्ये अशा मोठ्या आजारामध्ये होण्याची शक्यता आहे. तर स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय आणि त्यामध्ये कुठली लक्षणं दिसून येतात? सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे स्पॉन्डिलोसिस म्हणजे पाठीच्या मणक्यांचा संधिवात. म्हणजे दोन मणके ज्या सांध्यांनी जोडले जातात त्या सांध्यांचं संधिवात होणं, त्या सांध्यांची झीज जास्त प्रमाणामध्ये होणं, हा प्रकार ह्याच्यामध्ये होत असतो. स्पॉन्डिलोसिस अचानक झाले, परवा काही नव्हते आणि आज स्पॉन्डिलोसिस झाले असं कधीच होत नाही. जसे गुडघ्यांची जी हळूहळू होत असते, बरेच वर्षांचा तो इम्पॅक्ट असतो, तसं स्पॉन्डिलोसिसमध्ये सुद्धा पाठीच्या मणक्यांच्या सांध्यांची जी झीज होत असते ती हळूहळू होत असते. मग तुमचं वातुळ खाणं असू देत, तुमची दिनचर्या चुकीच्या असू देत, तुमच्या उठण्या बसण्याच्या सवयी चुकीच्या पद्धतीने असू देत, तुमचं रात्री जागरण जास्त असू देत, तुमचं फर्मेंटेड फूड बाहेरचं खाणं जास्त प्रमाणात असू देत, या सगळ्याचा परिणाम तो होत असतो. त्याच्यामुळे स्पॉन्डिलोसिस हा अचानक झालाय असं होत नाही. वात हळूहळू वाढून, स्नायू आखडून, मणक्यांवर ताण होऊन त्याची झीज सुरू होत असते आणि त्याच्यामुळे हा त्रास होत असतो. जनरली अशा पेशंटमध्ये लक्षणं काय दिसत असतात? मान दुखणं कॉमनली हे लक्षण दिसणाऱ्याचं स्वाभाविक आहे. मान आखडून जाते, स्टिफ होऊन जाते, मानेच्या मुवमेंट्स व्यवस्थित होत नाहीत. मानेबरोबर कडेचे स्नायू दुखणं, खांदे दुखणं ही लक्षणं कॉमनली अशा पेशंटमध्ये दिसायला सुरुवात होते. हातांमध्ये अशक्तपणा यायला सुरुवात होते, पटकन कोणती वस्तू उचलणं धरणं ह्या गोष्टी सुद्धा अशा पेशंटमध्ये होत नाहीत. चक्कर जास्त प्रमाणात होते, डोकेदुखी वाढायला सुरुवात होत असते. अशी लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसायला लागतात. आणि जर ही झीज जास्त प्रमाणात वाढत गेली तर स्वाभाविक आहे त्याचा दाब हा गादींवर पडतो आणि गादी दबल्यामुळे पुढे होणारे वेगळे स्लीप डिस्कमुळे होणारे आजार हे हळूहळू पेशंटला सुरुवात होत असते. तशीच गोष्ट ही लंबर स्पॉन्डिलोसिसमध्ये आहे. म्हणजे कमरेमध्ये शक्ती नाही असं पेशंटला वाटतं. 4 पावलं चालायचे तरी कमरेमध्ये शक्ती नसते किंवा पायामध्ये शक्ती नसते. 4 पावलं चाललं तरी पाय भरून येतात.
पायांना मुंग्या जाणवते, पायांमध्ये बधीरपणा जाणवायला सुरुवात होते आणि ह्याच्यावर जर योग्य ट्रीटमेंट लगेच झाली नाही तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम पुढे कॉर्ड कॉम्प्रेशनमध्ये, सायाटिका सारख्या व्याधींमध्ये होणं, अशी गोष्ट होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे अशा पेशंटमध्ये आपल्याला वात कमी करणारी औषधोपचार करणं, बस्ती करणं, कटिबस्ती, मन्याबस्तीचे रिझल्ट याच्यामध्ये अप्रतिम मिळत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ती झीज भरून येण्यासाठी आपल्याला बृहण आणि रसायन चिकित्सा करणं खूप गरजेचं असतं. शोधन केल्यानंतर म्हणजे शरीरात जो वात एवढा साठून राहिला आहे त्याच्यामुळे तुमची सांध्यांची मणक्यांची झीज जास्त होते, तर आधी वात बाहेर काढून टाकण्यासाठी बस्तीचे रिझल्ट हे अप्रतिम मिळतात. आणि त्याच्याबरोबर मन्याबस्ती आणि कटिबस्ती केले की तिथला मणक्यांमधला वात कमी व्हायला मदत होत असते, झीज लवकर भरून यायला मदत होत असते. आणि पोटातली औषधं अशा पेशंटमध्ये शमन चिकित्सा, बृहण चिकित्सा किंवा ती झालेली झीज भरून येण्यासाठी रसायन चिकित्सा ही लॉंग टर्म घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पेशंटना पुढे ऑपरेशनची गरज आली आहे की गादी सरकून नसच दबली जाते आणि उद्या ऑपरेशनशिवाय पर्याय नाही, 2 पावलं पण चालू शकत नाही, प्रचंड मुंग्या, बधीरपणा येत आहेत, अशा पेशंटमध्ये ही सुरुवात होत असते. त्यामुळे आपण लगेचच योग्य उपचार घेणं, पुढची अवस्था येण्याच्या ऐवजी आत्ताच ट्रीटमेंट सुरू करणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर डॉक्टर, स्लिप डिस्क आहे असं बरेच जण म्हणतात, तर नेमकं स्लिप डिस्क म्हणजे काय आणि त्यासाठी कोणते आयुर्वेदिक उपचार आहेत? स्लिप डिस्क म्हणजे गादी सरकणं. जसं आपण आत्ता बघितलं की 2 मणक्यांच्या मध्ये गादी ही जी रचना असते ती खूप महत्त्वाची असते. म्हणजे मधल्या नसांवर आघात होऊ नये, मणक्यांवर लगेच ताण जास्त प्रमाणात पडू नये म्हणून ही डिस्क ही शॉक ॲब्झॉर्बरचं काम करत असते. पण मोठा आघात झाला, ॲक्सिडेंट झाला, 2 व्हीलरवरनं पडले किंवा कोणत्याही आघातामुळे ह्या मणक्यांवर परिणाम होतो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला ही डिस्क तुटू शकते. कारण स्वाभाविक ती रबरासारखी रचना आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आघात झाला की ती तुटणं, फाटणं ही गोष्ट बऱ्याच वेळेला होत असते. जर स्पॉन्डिलोसिस बरेच दिवस आहे, मणक्यांची झीज खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे स्वाभाविक मणके एकमेकांच्या जवळ येतात. मणके जवळ आले की ही रबरासारखी गादी असल्यामुळे ती फुगते, बल्जिंग अशा पेशंटमध्ये जास्त प्रमाणात होतं आणि ती डिस्क खाली सरकते, तुटते किंवा खाली सरकते. आणि स्वाभाविक त्याला सूज आली, खाली सरकली की त्याच्यामुळे 2 मणक्यांमधनं ज्या नसा बाहेर पडतात त्या दबल्या जातात आणि त्याचा परिणामच पुढे इतर आजारांमध्ये, म्हणजे अशा पेशंटमध्ये हातापायांना मुंग्या खूप जास्त प्रमाणात येणं, चक्कर जास्त प्रमाणात असणं, पाय भरून येणं, पायांमध्ये शक्ती निघून जाणं ही गोष्ट होत असते. बधीरपणा हा हळूहळू वाढत जात असतो. नस जितकी जास्त दबली जाणार तितका बधीरपणा जास्त येतो, मुंग्या जास्त येतात. बऱ्याच वेळेला पेशंटमध्ये एकदम कमरेतून पायांपर्यंत कळ गेली आहे, एक विजेची लहर गेल्यासारखी किंवा थंड लहर गेल्यासारखी लक्षणं पेशंटमध्ये दिसत असतात. सो ही सगळी लक्षणं तुमची डिस्क सरकून नस दबली जाण्यामुळे होत असते. सो अशा पेशंटमध्ये आपल्याला ती झीज भरून आणणं. बऱ्याच पेशंटचा प्रश्न असतो सगळ्यात महत्त्वाचा की खाली सरकलेली डिस्क आहे, हा मेकॅनिकल डिफेक्ट आहे, मग तो औषधांनी कसा बरा होणार? खाली सरकलेली जी डिस्क आहे ती गादी पुन्हा जागेवर येऊ शकणार का? आमची नस दबलेली जाते ती सुटणार का? तर हे नक्की होऊ शकतं. स्वाभाविक मणक्यांवर ताण पडतोय, त्यामुळे तुमची गादी दबली, म्हणून ती डिस्क खाली सरकली, म्हणून नसा दबल्या जात आहेत. सो तुम्ही वातशमन चिकित्सा केल्यानंतर स्वाभाविक तुमच्या मणक्यांवरचा ताण कमी झाला, ती रबर जसं फुगतं तशी डिस्क फुगते, त्याच्यावरचा ताण कमी झाला की डिस्क जागेवर येते. त्याच्यामुळे ऑपरेशन न करता सुद्धा ही डिस्क जागेवर औषधांनी, पंचकर्म उपचारांनी नक्की येऊ शकते. फक्त त्याला आपल्याला लगेच त्रास सुरू झाल्यानंतर लगेच प्रॉपर आयुर्वेदिक उपचार सुरू करणे हे खूप गरजेचं असतं. तर डॉक्टर, आता शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, कॉर्ड कॉम्प्रेशन म्हणजे काय आणि ते होण्यामागची नेमकी कारणे कोणती? जसं आत्तापर्यंत आपण सर्व बघितलं की मणक्यांची झीज मोठ्या प्रमाणात होणं, वात जितका वाढेल तितकी झीज जास्त प्रमाणात होते, मणके एकमेकांच्या जवळ येतात, त्याच्यामुळे गादी दबली जाते, ती खाली सरकते आणि गादी खाली सरकल्यामुळे नसा दबल्या जाणं, स्पायनल कॉर्ड दबले जाणं, कॉम्प्रेस होणं म्हणजे कॉर्ड कॉम्प्रेशन. म्हणजे सायटिका असू देत, हातापायांचा मुंग्या असू देत, बधीरपणा असू देत, ही सगळी लक्षणं तुमचा मज्जारज्जू दबल्या गेल्यामुळे त्या पेशंटपासून मेंदूंपर्यंत संदेश पोहोचत नाही किंवा मेंदूपासून पेशंटपर्यंत येत नाही, त्याच्यामुळे होणारी जी सगळी लक्षणं दिसतात ती कॉर्ड कॉम्प्रेशनमध्ये दिसत असतात. बरेच दिसणारे पेशंट प्रामुख्याने जे असतात, मोठा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्या वेळेला मणक्यांचं फ्रॅक्चर होतं त्यावेळेला एखादा मणक्याचा फ्रॅगमेंट, तुटलेला तुकडा मागे सरकतो आणि त्याच्यामुळे तिथली मधली जो मज्जारज्जू असतो, कॉर्ड असते, ती तुटली जाते आणि स्वाभाविक ती तुटली गेली की त्याच्या खाली सेन्सेशन अजिबात राहत नाही, तिथनं पुढचा खालचा भाग पूर्ण पॅरलाइज होऊन जातो. असे कितीतरी पेशंट दिसतात. मग अशा पेशंटमध्ये ऑपरेशन केलं तरी असे पेशंट असतात की ऑपरेशन पण झाले पण त्रास तसाच आहे, हातावर हात धरून तर काही होणार नाहीये. सो अशा पेशंटमध्ये आपल्याला पंचकर्माबरोबर रसायन चिकित्सा, कारण जी तुमची नस तुटली गेली आहे ती पुन्हा भरून आणणं, त्याचे दोरे पुन्हा भरून आणणं किंवा ती नस पुन्हा व्यवस्थित पहिल्यासारखी काम करणं, ही गोष्ट आयुर्वेदिक रसायन उपचारांनीच होऊ शकते. सो अशा पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला योग्य आयुर्वेदिक उपचारांचा नक्कीच चांगला उपयोग होतो.
तर डॉक्टर सत्यन गुजर यांनी आपल्याला मणक्याचे जे विकार आहेत त्याबद्दल फार छान अशी माहिती सांगितलेली आहे. या आजारांशी संबंधित अनेक रुग्णांना त्यांनी शस्त्रक्रियेशिवाय त्यांनी बरं केलेलं आहे. तुम्ही देखील याचा फायदा घेऊ शकता. स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर आम्ही दाखवतोय त्यावर तुम्ही त्यांना संपर्क साधा, त्यांना थेट जाऊन भेटा आणि तुमच्या आजाराचं निदान करून घ्या. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. नमस्कार. छत्रपतींचा विचार म्हणजे